सरकारने मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे। मराठ्यांना कुणबीत आणण्याची गरजच काय असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। सरकार हट्ट पुरवण्याचं काम करत असून सर्व एकतर्फी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। दरम्यान सध्या ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आता निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले। तसंच ओबीसींमधील भावना चुकीची नाहीये, उलट सरकार ओबीसींना स्पष्टता देणार की नाही असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे। दुसरीकडे माझी भूमिका ठरली आहे, मी ती कुणाला पटो किंवा न पटो फरक पडत नाही असा सूचक इशारा भुजबळांनी यावेळी दिला। काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे किंवा आता आमचं आरक्षण आता संपलंय, आता आम्ही पुढे काय तर आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर का किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर का किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकार होणार। त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एका दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे आपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला ते वाटत आहे। मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण हायकोर्टानं ते सुप्रीम कोर्टानं की हा समाज जो आहे हा मागास नाही, आर्थिक कुठल्याच दृष्टीने मागास नाही। हे गायकवाड कमिशनचा त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर पोट ठेवलं। तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारखान्यांच्या एवढे मंत्री मुख्यमंत्री एवढे दूध संस्था आणि बँका वगैरे मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती मग मागास कशी असा शेरा जो आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं। तर ते कसं आहे बरोबर हे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न। तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोध मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना ओबीसी मध्येच घ्या। ते सगळे जे हट्ट जे आहे पुरवण्याचं काम सरकार करत आहे, ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे। ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे लोक जर जे नोंदी सापडल्या त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसी आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम नावाला ओबीसी, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जर ओबीसीला राजकीय असेल शैक्षणिक असेल व आणखीन काय असेल तो मिळणार नाही।